नमस्कार. सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. ज्यांनी अजून लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नाही त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी साम टीव्हीला माहिती देत असताना सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेची KYC ज्यांनी केलेली नाही त्याची अंतिम तारीख वाढणार आहे, अशी माहिती त्यांनी साम टीव्हीवरती बोलताना दिलेली आहे. मुदतवाढ होण्याचे कारण काय आहे हे आपण त्यांचा व्हिडिओ पाहून जाणून घेऊया. सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. काय स्थगिती देणार आहे किंवा शेवट? नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे KYC ची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले, म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. अशाच महाराष्ट्र सरकार योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.